न्यूज 24 घडामोडी श्वास चालू घडामोडींचा। ज्येष्ठ विचारवंत श्री धर्मपालजी यांचे साहित्य भारतीयांपर्यंत पोहोचण्याची आणि त्यानुसार आपण कृतिशील होण्याची गरज। गिरीश प्रभूने। भारतीय स्वत्वाचा शोध धर्मपाल विचार या कार्यक्रमात सौ संजोत महाजन, सौ वृषाली मांडे आणि सौ अंजली दिवेकर यांचे व्याख्यान। सावेड येथील माऊली सभागृह येथे गुरुवारी 30 जानेवारी रोजी पद्मश्री पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ अभ्यासक स्वर्गीय डॉक्टर प्रभाकर मांडे यांच्या प्रेरणेने भारतीय स्वत्वाचा शोध धर्मपाल विचार या मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मश्री पुरस्कार प्राप्त सिद्ध हस्तलेखक आणि सामाजिक कार्यकर्ते श्री गिरीश प्रभूने तर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे संघचालक श्री नानासाहेब जाधव उपस्थित होते। श्री धर्मपालजी यांनी ब्रिटिश पूर्व भारत कसे होते याचा हजारो अधिकृत दस्तावेज तपासून अभ्यासू 2020-22 वर्ष सखोल अभ्यास केला आणि आपले संशोधन 10 खंडात शब्दांकित केला। या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री गिरीश प्रभूने म्हणाले, इंग्रज शिक्षण पद्धतीतून नोकरशाही तयार झाले। वसुदैव कुटुंबकम आता विश्वात्मके देवे हे सांगणारी आपली संस्कृती जगात सर्वश्रेष्ठ आहे। भारताला बदलायचे असेल तर धर्मपाल विचारांची गरज आहे। या सभागृहातून बाहेर पडल्यानंतर उपस्थित प्रेक्षकाने आपापल्या परीने या विचारांचा अनुसरून कृतिशील होण्याचा अभ्यास करा असे आवाहन त्यांनी केले। कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री नानासाहेब जाधव म्हणाले, भारत हा देश सोने की चिडिया म्हणून संबोधला जात होता। देशात सुबत्ता होती। भारताला गतवैभव पुन्हा प्राप्त करायचे असेल तर भारताला स्वत्वाची जाणीव करून देणारे विचार गरजेचे आहेत। या प्रसंगी डॉक्टर रवींद्र साताळकर, स्नेहालय संस्थेचे संस्थापक श्री गिरीश कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते। हा कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन आणि प्रायोजकत्व ऑप्टिमाइज्ड इंडिया या संस्थेचे अध्यक्ष श्री संदीप महाजन यांनी केले होते। या कार्यक्रमाचे निवेदन लेखिका सौ गौरी डोकले यांनी केले तर आभार आयोजक श्री संदीप महाजन यांनी मानले। कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली। दैदिप्यमान इतिहास समाजाविषयीचं जे काही असेल, विश्व कल्याणाचा जो विचार होता, शास्त्रीय दृष्ट्या किती अभ्यासपूर्ण त्याची मांडणी होती किंवा केलेला होता याची कल्पना या 3 व्याख्यानातून आपल्याला त्यांनी उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। तिन्ही विषय वेगळे वेगळे एका अर्थाने होते। म्हणजे म्हटलं तर सर्वार्थाने आपला प्रगत अशा प्रकारची आपली स्थिती आपल्या देशाची होती असं आपल्याला जाणवतं। पण मला असं वाटतं की त्याचबरोबर काही मधनं त्यांनी ज्या गोष्टी लक्षात आणून दिल्या की आमच्याकडे इंग्रजांचं राज्य आलं, त्याच्यापूर्वी मुस्लिमांचं राज्य होतं। कारण या सगळ्यांना असं वाटलं की इथे हे काहीतरी वेगळं आहे म्हणून त्या जुन्या काळात किंवा आपण तो शब्द वापरला की भारत म्हणजे एक सोने की चिडिया, म्हणजे एका अर्थाने सुबत्ता आपल्या देशामध्ये असं स्थिती होती। पण ती सगळी बदलली। बदलण्याचं कारण हे जरी असले तरी मला असं वाटतं की या सगळ्यांचा अनेक विचारवंतांनी, अनेक समाजसुधारकांनी असा विचार केलेला असेल असं लक्षात येतं। त्यामध्ये एक मी ज्या संस्थेचं प्रांताचा अध्यक्ष आहे त्याचे जे संस्थापक आहे डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी पण हा एक विचार त्यांनी आपल्याला केला असावा असं मला वाटतं। अनेक सामाजिक जीवनात ते होते, त्यामुळे स्वाभाविकपणेच नेमकं आपल्याकडे काय असलं पाहिजे काय नाही असं जेव्हा शोध घेत होते, अभ्यास करत होते, आंदोलनामध्ये सहभागी होत होते, त्याच्यात त्यांना लक्षात आलं की आमचा इथला जो समाज आहे हा स्वतःला विसरला आहे, आत्मविस्मृत झाला, अशा प्रकारचं एक त्यांच्यासमोर आलं। आणि जर आपल्याला पुन्हा हे सगळं गतवैभव मिळवायचं असेल तर या समाजाला उभं करावं लागेल। म्हणून आता जो आपल्या व्याख्यात्याच्या आणि गौरीताईंनी सुद्धा उल्लेख केला की अशा प्रकारचं काही ना काही चिंतन करणारी माणसं आपल्याकडे होती आणि त्यांनी काहीतरी रचना उभी केली। डॉक्टर हेडगेवारांना सुद्धा असं वाटलं की अशा प्रकारचा विचार करणारं काही ना काही उभं करावं लागेल आणि त्यांना अनेक विचारांती लक्षात आलं की आपण या देशातला जो समाज आहे, पुत्रवत समाज आहे, जो इथं मांडतो, परंपरेने चालत आलेला आहे, याला त्याच्या स्वत्वाची आत्मस्मृतीतून बाहेर काढावं लागेल। आपल्या रामायणाचं हनुमानाचं उदाहरण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की लंकेला जेव्हा शोध घ्यायला जायचं होतं तर तयारी नव्हती त्याची, कारण त्याला लहानपणी शाप दिला गेलेला होता, त्याच्या ऋषीला त्रास दिलेला असल्यामुळं, त्यामुळे तो विसरला होता। पण जेव्हा त्याला आठवण करून दिली नळाने
आणि त्याला माहिती होतं याला जर आठवण केली तर उत्साह पण होतं की ती आठवण केली तर हा सगळं काही करेल परत पाहिल्याचं. आणि तसं आपल्याला पाहिलं आणि मग सगळं पुढचं रामायण सीतेचा शोध लागला असं आपल्याला माहिती आहे. तेव्हा हा जो विस्मृत झालेला समाज याला जागं करावं लागेल आणि जागं करण्याची काही ना काही विवेकानंदाने जे स्वप्न पाहिलंय जाताना की मी असं पाहतो की परत एकदा सगळ्या जगाच्या उच्च स्थानावर बसला आणि मार्गदर्शन करतोय, सगळं जग त्याच्याकडे अपेक्षेने बघताय. ती प्रक्रिया एका अर्थाने सुरू झाली असं आपल्याला काही गेल्या 2-5-10 वर्षातनं जाणवत आहे. तर त्या दिशेला आपण सगळेजण त्याच्यात जर उपयुक्त झालो, साहेबूत झालो तर त्या म्हणजे त्या तिघींचं ऐकल्यानंतर पहिल्या ज्या होत्या महाजन तिथून जी सुरू झाली आणि शेवटच्या दिवेकर, तिघींनी ज्या पद्धतीनं हा विषय आपल्या पुढे ठेवला आहे, इतका सखोल विषय धर्मपालांच्या विषयी मी अनेक ठिकाणी ऐकायला गेलेलो आहे. गेल्या 20 वर्षामध्ये 2006ला धर्मपाल गेले आणि त्याच्यात इतका सखोल अभ्यास करून नुसतं ग्रंथाचं परिचय असा हे नव्हता. आज काय केलं पाहिजे, कशा प्रकारे समाज व्यवस्था होती ह्याचाही त्यांनी खूप चांगला आपल्याला मांडणी करून खरं तर हे मी दृष्टी बदलली. आणि यांनी डॉक्टर मांडेंनी सांगितलं की प्रत्यक्षात अजूनही ही पिढी आहे, ही शेवटची पिढी आहे आता ज्याच्याकडे पारंपरिक कौशल्य आहे. छत्तीसगडमध्ये, झारखंडमध्ये, सगळीकडे देशभरात हिंडलात तर ह्या ज्यांच्याकडे मेकॉले पोचला नाही, जिथे शाळा गेली नाही, शाळा काढू शकली नाही, स्वातंत्र्य मिळाले आणि 75 वर्ष झाली तरी अजून आमच्या गावात शाळा नाही. मला आनंद झाला डॉक्टर मांडेंनी सांगितल्यानंतर. म्हणलं अशाच क्षेत्रामध्ये काम करतो. मग घिसाड्याकडचं ज्ञान दिसलं, लोहाराकडचं दिसलं, सोनाराकडचं दिसलं, विद्यापीठात हे नाही आहे, वैदूकडचं दिसलं, वस्त्र विणणारे दिसले, सर्व प्रकारचं ज्ञान संपन्न मेकावलेच्या शाळेत न गेलेला समाज आजही ज्ञान संपन्न आहे. त्याला आपण सगळे जे आहोत त्याची गरज आहे, त्याला हात लावायची गरज आहे. मग अभ्यासक्रम तयार केला. डॉक्टर गोगटे आणि डॉक्टर मांडे माझ्या मागे लागले, तुझी नुसती शाळा नको करू यमगरवाडीसारखी, नुसतं शिकवायचं नाही, मेकावलेकडे जायचं नाही. आता हे पारंपरिक ज्ञान आहे, त्याच्या आधारावरती शाळा आम्ही केली आणि त्याच्या आधाराने आम्ही शिक्षण देतो. मधुबनी, वारली, अनेक प्रकारचे उपनिषद, धर्मग्रंथ, सर्व धम्मपद, बुद्ध आहे, ह्या सगळ्याचं सार 1ली ते 12वी पर्यंतच्या 12 वर्ष, केवळ 12 वर्ष द्या. तो कोण एक घटिंगण म्हणतो की केवळ 15 मिनिटं द्या, आम्ही भारत सगळा हे करू, पाकिस्तान करून टाकू. 12 वर्षाच्या काळामध्ये जो जन्माला आलेला 6 वर्षाचा मुलगा आहे तो शाळेत गेला, 12 वर्षात बदलून जाईल भारत. कोण करणार? त्यासाठी हे व्याख्यानाचं सत्र ठेवलेलं आहे. त्यासाठी डॉक्टर मांडेंचा फोटो प्रतिमा इथे का लावली आहे? त्यांनी हे विषय सगळे आपल्या पुढे आणले. त्यांनी भाषांतर नाही केलं. भाषांतर करणारे खूप ग्रंथ झाले भाषांतराचे. हे केवळ भाषांतर नाही, ते तिथून तुमच्यापर्यंत झालं, तुमच्या हृदयात शिरलं पाहिजे आणि कृतीमध्ये आलं पाहिजे, असा हा विषय आहे. त्यामुळे ह्या तिघींचं आणि महाजनांचं म्हणजे खरं तर आजच्या ह्याच्यामध्ये असंच म्हणलं पाहिजे, महाजन येणं गतस्स पंथा. त्यांनी हा पंथ तुम्हाला दिलेला भारत मार्ग, त्या मार्गाने नगरमध्ये केवळ वेगवेगळे आता हे झालं तर पुढल्या वेळेला आणखी कुठलं तरी हे करू नाही, याच मार्गाने नानासाहेब जाधव आणि अध्यक्ष श्री सन्माननीय गिरीशजी प्रभुणे यांचा मी कायम ऋणी राहीन. श्री धर्मपाल यांना प्रत्यक्ष भेटणारे आणि त्यांच्याशी संपर्क असणारे गिरीशजी प्रभुणे आज स्वतः इथं उपस्थित आहे, ही आपल्यासाठी खूप गर्वाची गोष्ट आहे. तसंच या कार्यक्रमासाठी नानासाहेबांनी त्यांच्या पारिवारिक कार्यक्रमांमध्ये आणि प्रांत संघाच्या कार्यक्रमांमध्ये केलेले बदल याची मला पूर्ण जाणीव आहे. त्यामुळं या दोघांच्यामुळे या कार्यक्रमाला एक वेगळी गरिमा मिळालेली आहे असं मी समजतो.
कार्यक्रमचं नियोजन करताना काही मित्रांचा कायमच आधार वाटतो आणि मदत होते. त्यांचे नाव घेणं मी माझं कर्तव्य समजतो. ते आहेत श्री दीपकजी शर्मा, अध्यक्ष संस्कार भारती पश्चिम प्रांत अहिल्यानगर, श्री हिराकांतजी रामदासी, सचिव राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अहिल्यानगर, श्री समीर पटवर्धन, संचालक अस्पायर मोल्डिंग, श्री गिरीशजी कुलकर्णी, संस्थापक स्नेहालय, आणि श्री संजय दळवी, चित्रकार आणि संचालक लक्ष्मी फोटो स्टुडिओ. आजच्या कार्यक्रमाला विनीत म्हणून जरी माझं नाव असलं तरी अविनाश मांडे आणि महेश दिवेकर या दोन्ही कुटुंबांचा मोलाचा वाटा आहे. त्यांना मी माझ्या परिवारातील सदस्य समजतो, म्हणून मी त्यांचे आभार न मानता दोन्ही कुटुंबांना भरघोस सुख, समृद्धी आणि आनंदासाठी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. आजच्या या कार्यक्रमाचे निवेदन करणाऱ्या सौ गौरी डोखले यांचे वास्तव्य पुण्यात असते. या सौ वृषाली मांडे यांच्या कनिष्ठ भगिनी आहेत. त्यांना पत्रकारिता आणि लेखनात विशेष रुची आहे. खरं तर त्या म्हणत होत्या की मला एखादा टॉपिक द्या व्याख्यानाचा, मला अँकरिंग नाही करायचं. पण या कार्यक्रमासाठी त्यांच्याहून चांगलं अँकर माझ्या डोळ्यासमोर कोणी येतच नव्हतं. त्यांनासुद्धा अनेक आशीर्वाद आणि शुभेच्छा. आता शेवटी वक्त्यांकडे वळतो. वर्षातून एक तरी उपक्रम नगरकरांना आपण द्यावा, असं माझं मानस किंवा संकल्प आहे. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी अहिल्यानगर.